संगमनेरमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली उमेदवारांची बैठक। काय केलं महत्त्वाच्या सूचना? तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह 15 प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार व प्रतिनिधी होते उपस्थित। बघा सविस्तर न्यूज NMP वर। संगमनेर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025च्या मतदानानंतर नागपूर खंडपीठाच्या निकालाचा आदेशाचे पालन करत 2 तारखेचा निकाल हा 21 डिसेंबर या तारखेला होणार। या पार्श्वभूमीवर आज संगमनेर नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे, उपविभागीय कार्यालयाचे नायब तहसीलदार माळवे, संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, संगमनेर तहसीलदार धीरज मांजरे, प्रशासकीय अधिकारी प्रल्हाद देवरे, कार्यालय अधीक्षक साजिद पटेल या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 1 ते 15 तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नुकत्याच काल झालेल्या स्ट्रॉंग रूमच्या गोंधळाची देखील चर्चा झाली। तर अधिकाऱ्यांनी या चर्चेबद्दल काय उत्तर दिले, उमेदवारांचे समाधान काय झाले किंवा नाही, आजच्या बैठकीतून उमेदवारांना काय सूचना, काय आव्हाने केली, या बैठकीच्या माध्यमातून बघा सविस्तर न्यूज NMPच्या माध्यमातून। तर कोणत्या अनुषंगाने आजच्या बैठकीचं आयोजन केलं होतं? आता आपल्याकडे 3 वार्डमध्ये 20 तारखेला वोटिंग होणार होती। बऱ्याच उमेदवाराचं संभ्रम अवस्था होती की कुणाचं माघार घेणार, काय घेणार। आयोगानं आपल्याला प्रोग्राम टाकून 4 तारखेला 4 डिसेंबरला घालून दिलेला आहे। त्यानुसार 10 डिसेंबरपर्यंत जे लोक आपले अपीलमध्ये गेले होते आणि ज्यांचं अपील कोर्टानं मंजूर केलं त्या लोकांना माघार घेण्यासाठी 3 दिवस संधी देणं अपेक्षित होतं। त्यांना 10 तारखेपर्यंत माघार घेता येईल। हा जो प्रोग्राम आहे सगळ्यांना सांगणं अपेक्षित होतं, कारण बऱ्याच लोकांचं आज एक संभ्रम, कन्फ्युजन होतं। आणि यानंतर जी टप्पे आहेत आपल्या निवडणुकीचे त्या अनुषंगाने आपल्याला आज बोलवण्यात आलं होतं। आज जे 15 आणि जे काही बाधित वार्ड आहे त्याच्यामध्ये जे उमेदवार आहेत एकूण काही ठिकाणी 5 आहे, काही ठिकाणी 4 आहे, काही ठिकाणी 6 आहे। यापैकी माघार घेण्याची फक्त जी सवलत आहे ती कोणाला असणार? 2 मध्ये एक मस्के आड नावाचे उमेदवार आहेत आणि 15 मध्ये शेख आड नावाचे। त्या दोघांनाच 10 तारखेपर्यंत माघार घेता येईल। त्या व्यतिरिक्त कुणाला घेता येणार नाही, इतरांना नाही। तर 21 तारखेला जी आताची मतमोजणी होणार आहे तिचं कसं नियोजन असणार आहे? 20 तारखेला आपण त्याच बॅडमिंटन हॉलमध्ये, क्रीडा संकुलचं आपलं बॅडमिंटन हॉल आहे, तिथंच आपण काउंटिंग घेतोय 21 तारखेला। तर आपले एकूण 10 टेबल आहेत। 10 टेबलमध्ये आपल्या एकूण 7 फेऱ्या होणार आहेत। फेरीने पहिल्या फेरीमध्ये वार्ड क्रमांक 1 आणि 2 होऊन जाईल। दुसऱ्या फेरीमध्ये 3 आणि 3, 4, 5 होतील। तिसऱ्या फेरीमध्ये 6, 7, 8 होतील। चौथ्या फेरीमध्ये 9, 10 होतील। 5व्या फेरीमध्ये 11 आणि 12 होतील। 6व्या फेरीमध्ये 13, 14 होतील। 7व्या फेरीमध्ये 1500 होतील। यानंतर आपले जे राहिलेले आहेत त्यांचे काउंटिंग होईल। काल संभ्रम निर्माण झाला स्ट्रॉंग रूमला आणि आज बैठक घेतली, नेमकं काय सूचना केल्या? काल हार्ड डिस्क भरत आल्यानंतर जे उमेदवार त्याचे प्रतिनिधी बाहेर होते स्ट्रॉंग रूमच्या बाहेर, त्यांना ते दाखवण्यात आलं होतं। आणि जी हार्ड डिस्क बदलायची प्रक्रिया होती पूर्णपणे व्हिडिओ शूटिंगमध्ये झालेली आहे। जे उमेदवार तिथं होते त्यांना माहीत होतं, त्यांनी तिथं सांगितलं हे पण काही लोकांच्या मनात कन्फ्युजन झालं, त्याच्यामुळे तो संभ्रम निर्माण झाला होता। ज्या लोकांचा संभ्रम निर्माण झाला होता त्यांचा सगळा दूर करण्यात आलेला आहे। आज त्यांची कुठलीही शंका राहिलेली नाही आहे। आजची बैठक कशी वाटली? उमेदवारांचा म्हणजे प्रतिसाद कसा मिळाला हे तुम्ही प्रश्न उमेदवारांना विचारा, ते चांगल्या पद्धतीने सांगू शकतील। तरी पण आज बैठक झाली, बैठकीमध्ये सर्व उमेदवारांची शंका निरसन करण्यात आलेलं आहे। सर्व उमेदवार प्रसन्न चेहऱ्याने बाहेर गेलेले आहेत आणि सर्वांना उत्सुकता 21 तारखेची लागलेली आहे। काल जो संभ्रम निर्माण झाला तो तुम्ही दूर केलेला आहे। येस येस येस।